तर तिकडे जालन्यात ओबीसी समाजाचं आंदोलन आहे। जरांगेंच्या विरोधात हे ओबीसींचं आंदोलन आहे। मराठा समाजाचं पुन्हा सर्वेक्षण करावं अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। ह्या संदर्भात आमच्या जे प्रमुख मागण्या आहे त्यापैकी एक, महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे, 2, ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे। त्यानंतर वसतिगृहाचा विषय, ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी जे वसतिगृह उघडले त्याची अद्यापपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही, त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं। त्यानंतर 58,54,00,000 नोंदी सापडल्या, अभिनंदन आहे, परंतु त्याचे पुरावे जनतेला, समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत। जालन्यात हे ओबीसी समाजाचं आंदोलन आहे। जालन्यात ओबीसी समाजाचं हे सध्या आंदोलन सुरू आहे। जरांगेंच्या विरोधात हे ओबीसींचं आंदोलन आहे। तर मराठा समाजाचं पुन्हा सर्वेक्षण करावं असं या आंदोलकांची मागणी आहे। ओबीसी आरक्षण बचाव धरणे आंदोलन हे जालन्यात सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।